नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र पाठ 3 भारताची सुरक्षा व्यवस्था। या पाठामध्ये आपण भारताची जी काही सुरक्षा व्यवस्था आहे ती आणि तिच्या समोर असलेली आव्हाने यांच्या संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चला थोडी उजळणी करूयात। तर मागील पाठामध्ये आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात अभ्यास केलेला आहे। भारताचे परराष्ट्र धोरण, त्याची तत्वे यांच्याविषयी आपण जाणून घेतलं। त्याचबरोबर परकीय आक्रमण आणि अंतर्गत अव्यवस्थेपासून संरक्षण करणे, सीमा सुरक्षित ठेवणे हे राष्ट्राचे प्राथमिक हितसंबंध असतात। हे आपल्याला याच्यावरून कळलेलं असेलच, कारण प्रत्येक राष्ट्राला आपलं स्वतःचं रक्षण करायचं असतं। परकीय राष्ट्र आपल्यावर आक्रमण करणार नाही, त्यांच्यापासून आपल्याला बचाव करता आला पाहिजे। त्याचबरोबर आपल्या देशाच्या जे काही सीमा आहेत, मग त्या भूसीमा असू द्यात, वायुसीमा असू द्यात की सागरी सीमा असू द्यात, या सीमा सुरक्षित ठेवणं हे प्रत्येक राष्ट्राचं प्राथमिक हितसंबंधामध्ये येतं। कारण राष्ट्र सुरक्षित राहिलं तर बाकीच्या गोष्टी सुरक्षित राहणार आहेत आणि म्हणून राष्ट्राला त्याच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं। मग याच्यासाठी प्रत्येक राष्ट्र राष्ट्रीय पातळीवर एक भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करतं, जेणेकरून आपल्या राष्ट्राकडे कुणी वाकडी नजर करून बघणार नाही। त्याच्यासाठी प्रत्येक राष्ट्र आपली सुरक्षा व्यवस्था भक्कम करतं, गुप्तचर यंत्रणा भक्कम करतं। मग भारताने सुद्धा अशा प्रकारची एक राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था निर्माण केलेली आहे। या सुरक्षा व्यवस्थेविषयीच आपण या प्रकरणामध्ये जाणून घेणार आहोत। तिचे स्वरूप काय आहे आणि या सुरक्षा व्यवस्थेसमोर कोणकोणती आव्हानं आहेत यांचा विचार आपण या पाठामध्ये करणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला विनंती आहे, आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच त्याला लाईक करा। त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते आणि नंतर जे अपलोड करणार आहेत ते त्याच्यामुळे आपल्याला बघायला मदत होईल। आणि म्हणून खाली जे घंटेच्या आकाराचे चिन्ह दिलेलं आहे त्याला आताच क्लिक करून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ही विनंती। तर जाऊयात आपल्या मुद्द्याकडे। राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय? तर राष्ट्रीय व्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यवस्था जी काही आहे ही सार्वभौम राष्ट्रांची बनलेली आहे। राष्ट्रीय सुरक्षेविषयी जाणून घेण्या अगोदर आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेविषयी जाणून घेऊयात आणि तिथून आपण आपल्या राष्ट्राच्या व्यवस्थांकडे जाऊयात। तर आंतरराष्ट्रीय व्यवस्था ही सार्वभौम राष्ट्रांची बनलेली आहे। बघा, सार्वभौम राष्ट्र म्हणजे कोणतं राष्ट्र? तर ज्या राष्ट्रावर निर्णय घेण्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं बाह्य राष्ट्राचं बंधन नसतं, त्याला थोडक्यात आपण सार्वभौम राष्ट्र म्हणूयात। तर ही आंतरराष्ट्रीय व्यवस्था सार्वभौम राष्ट्रांची आहे। ही जी सार्वभौम राष्ट्र आहेत ही जरी एकमेकांना सहकार्य करत असली तरी यांच्यात काही वेळेस संघर्ष निर्माण होतात। मग राष्ट्रांमध्ये कशावरून संघर्ष निर्माण होतात, यांच्या संघर्षाची कारणं काय असतात, तर त्यांच्याविषयी आपण बघूया अगोदर। तर राष्ट्रांमध्ये सीमारेषेसंबंधी वाद असतात। आता भारत आणि चीनचं उदाहरण आपण घेऊ शकतो। मागे डोकलामचा वाद झालेला होता, त्याच्यानंतर लेह आणि लडाख भागामध्ये सुद्धा सीमारेषेवरून भारत आणि चीन यांच्यामध्ये वाद सुरू आहेत। अशा पद्धतीने सीमारेषेच्या संदर्भात वाद असतात। भारत आणि पाकिस्तानच्या पण आहेत, पाक काश्मीरवरून। त्याचबरोबर काही वेळेस पाणी वाटपावरून राष्ट्रांमध्ये संघर्ष निर्माण होतात। भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू नदीच्या पाणी वाटपावरून संघर्ष निर्माण झालेला आहे। अशा पद्धतीने म्हणजे कधी सीमारेषेवरून तर कधी पाणी वाटपावरून संघर्ष निर्माण होतात, कधी आंतरराष्ट्रीय करारांचं पालन न करण्यावरून वाद निर्माण होतो। जसं भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं जे काही वाद आहेत हे द्विपक्षीय संबंधातले आहेत, परंतु पाकिस्तान प्रत्येक वेळेस कोणत्या तरी राष्ट्राला त्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतं आणि त्याच्यामुळे शिमला कराराचं त्याच्यामुळे उल्लंघन होतं। कारण शिमला करारानुसार
भारत आणि पाकिस्तान यांच्यातला जो काही वाद आहे ते द्विराष्ट्रीय संबंधातील आहेत, द्विराष्ट्रीय आहेत, त्या दोघांमधले आहेत. त्याच्यात तिसऱ्या राष्ट्राने हस्तक्षेप करू नये असं ठरलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मग आंतरराष्ट्रीय कराराचं पालन न करणे याच्यावरून सुद्धा वाद निर्माण होतात. असं भारतातच नव्हे तर इतर देशांच्या बाबतीतही घडतं. त्याचबरोबर परस्परांशी सतत स्पर्धा करणे. प्रत्येक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रासोबत कोणत्या ना कोणत्या बाबतीत स्पर्धेत उतरलेलं आहे. कोणी शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये उतरलेलं आहे, कोणी अंतराळ स्पर्धेच्या बाबतीत एकमेकांसोबत स्पर्धा करत आहे. आणि त्याच्यामुळे यांच्यामध्ये वाद निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर शेजारी देशातून निर्वासितांचे लोंढे येणं ही संघर्षाची अन्य कारणे आपल्याला सांगता येतील. कारण बघा, भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये जे काही निर्वासित आहेत त्यांच्यावरून बऱ्याचदा वाद निर्माण होतो. कारण तेथील बरेचसे लोक हे भारतामध्ये घुसखोरी करतात. म्यानमारमधून रोहिंग्या मुसलमान जे आहेत ते भारतात आलेले होते. हे निर्वासित म्हणून आलेले होते. कारण ते लोक भारतात येणं किंवा ज्याही देशात ते जातील निर्वासित म्हणून, त्या देशामध्ये त्यांचे राहण्या खाण्याची सोय करावी लागते, आरोग्याच्या सोयी कराव्या लागतात संबंधित राष्ट्राला. मग त्याच्यामुळे त्यांच्या व्यवस्थेवर ताण निर्माण होतो. आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे मग तुम्ही तुमचे निर्वासित परत घेऊन जा, याच्यावरून त्या दोन राष्ट्रांमध्ये वाद निर्माण होऊ शकतो. अशा पद्धतीने राष्ट्रांमध्ये संघर्षाची कारणे असू शकतात. याचबरोबर वेगवेगळी इतर कारणे असू शकतात. मग असे या राष्ट्रांमध्ये परस्पर हितसंबंध जे काही आहेत ते जर विरोधी निर्माण झालेत, म्हणजे परस्पर विरोधी जर हितसंबंध निर्माण झालेत तर वाद निर्माण होतात. मग हे जे काही वाद आहेत हे वादांचं निराकरण कसं करावं, तर त्याच्यासाठी तडजोडी कराव्या लागतात. त्या दोन राष्ट्रांमध्ये काहीतरी तडजोड घडवून आणावी लागते, काहीतरी समेट घडवून आणावा लागतो. मग त्याच्यासाठी चर्चा करावी लागते. अशा पद्धतीने तडजोडी आणि चर्चांच्या माध्यमातून हे जे काही हितसंबंध आहेत परस्पर विरोधी असलेले यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु प्रत्येक वेळेस चर्चा आणि तडजोडींच्या माध्यमातून वाद सुटेलच असं नसतं. मग जेव्हा चर्चा आणि तडजोडी हे जे काही प्रयत्न असतात हे अपुरे पडू लागतात, तेव्हा एखादे राष्ट्र युद्धाचाही विचार करतं आणि मग त्या राष्ट्रांमध्ये युद्ध पेटू शकतो. मग एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणे, राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणे, यामुळे राष्ट्रांच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो. साहजिकच आहे. कारण समजा एखाद्या राष्ट्राने जर दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण केलं तर साहजिकच आहे त्या राष्ट्राचे जे काही सार्वभौमत्व आहे त्याला आव्हान मिळतं. कारण त्या राष्ट्राला त्याचं सार्वभौमत्व प्रिय असतं आणि त्याचे हनन जर होत असेल, दुसरं राष्ट्र आक्रमण करून जर त्याला धोका पोचवण्याचं काम करत असेल तर साहजिकच आहे त्याच्यामुळे त्या राष्ट्राच्या सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण होतो. मग आक्रमक राष्ट्राच्या लष्करी सामर्थ्यामुळे अशा प्रकारचे आव्हान निर्माण झालेले आपल्याला दिसून येतं. जे काही आक्रमक राष्ट्र असतं ते जर लष्करीदृष्ट्या सामर्थ्य संपन्न असेल तर अशा पद्धतीने जे काही दुसरं राष्ट्र असतं त्याच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिलेलं आपल्याला दिसून येतं. मग अशी परिस्थिती निर्माण झाल्यास कोणत्याही परिस्थितीत राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण करणं हे प्रत्येक राज्याचे पहिलं कर्तव्य आणि जबाबदारी असल्याचे आपल्याला जाणवतं. आणि साहजिकच मग असं जर एखादं राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करत असेल तर मग ते आक्रमण परतवून लावणं, आपल्या राष्ट्राचं सार्वभौमत्वाचं रक्षण करणं, आपल्या राष्ट्राचं अस्तित्वाचं रक्षण करणं हे प्रत्येक राष्ट्राचं पहिलं कर्तव्य असतं आणि ती जबाबदारीसुद्धा असते. आणि मग अशा पद्धतीने हे आपलं कर्तव्य आणि आपली जबाबदारी जर त्या राज्याला व्यवस्थितरित्या पार पाडायची असेल तर त्याला आपली सुरक्षा व्यवस्था कायम सज्ज आणि अद्ययावत अशी ठेवावी लागते. यालाच राष्ट्रीय सुरक्षा असं म्हटलं जातं. कारण बाह्य आक्रमणापासून आपल्या राष्ट्राचं रक्षण करणं, त्याच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करणं याच्यासाठी सुरक्षा व्यवस्था कायमस्वरूपी सुसज्ज असे ठेवावी लागते. तरच राष्ट्रीय सुरक्षितता जी काही आहे ती साधली जाऊ शकते. आणि जर तसं घडत नसेल तर राष्ट्राची सुरक्षितता धोक्यात येते
आणि राष्ट्राची सुरक्षितता धोक्यात आली म्हणजे साहजिकच आहे राष्ट्राचं सार्वभौमत्व धोक्यात येतं आणि पर्यायाने राष्ट्राचं अस्तित्वसुद्धा धोक्यात येतं. ते राष्ट्र गुलामगिरीत जाऊ शकतं. आणि म्हणूनच त्या राष्ट्राला आपलं सार्वभौमत्व आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपली राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवावी लागते. यालाच राष्ट्रीय सुरक्षा असं म्हटलं जातं. मग आपल्या समोर बघा एक चौकट दिलेली, सांगा पाहू. मग परस्पर पूरक आणि परस्पर विरोधी हितसंबंधाची काही उदाहरणे भारत आणि शेजारी देशांच्या संदर्भात तुम्हाला सांगता येतील का? आता बघा, इथं लक्षात घ्या, परस्परांना पूरक पण आहेत आणि परस्परांच्या विरोधी सुद्धा हितसंबंध आहेत. काही बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल. मग बघा, भारत आणि श्रीलंकेचा जर आपण विचार केला तर भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान तामिळचा जो काही प्रश्न आहे, जे तामिळनाडूमधून श्रीलंकेत स्थलांतरित झालेले आहेत त्यांच्या संदर्भातला प्रश्न आहे, तो सोडवलाही गेला पाहिजे, परंतु वादही चिघळतो आहे. आणि त्याच्यामुळे भारत आणि श्रीलंकेमध्ये बऱ्याचदा तणावाचं सुद्धा वातावरण असतं. भारत आणि पाकिस्तानचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. व्यापार सुरक्षित राहिला पाहिजे, व्यापार चालला पाहिजे, परंतु संघर्ष व्हायला नको आहे. परंतु पाकिस्तान कुठल्या ना कुठल्या गोष्टी काढून कुरापत निर्माण करतं. अशा इतर राष्ट्रांविषयी आपल्याला सांगता येईल. भारत आणि ब्रह्मदेशाच्या दरम्यान मागे मी बोललो की रोहिंग्यांचा प्रश्न होता. भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान घुसखोरीचा प्रश्न आहे. व्यापार पण चालू झाला पाहिजे. व्यापाराच्या माध्यमातून दोन्ही राष्ट्रांची जी काही अर्थव्यवस्था आहे तिला चालना मिळायला मदत होईल. परंतु घुसखोरीच्या बाबतीत मात्र दोघांचे हितसंबंध परस्पर विरोधाचे आहेत. मग अशा पद्धतीने इतर राष्ट्रांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला सांगता येतील. याबाबत आपण योग्य पद्धतीने विचार करावा, त्याच्यासाठी माहिती मिळवा. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करण्याचे मार्ग. मग समजा एखाद्या राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण केलं म्हणजे त्या राष्ट्राचे सार्वभौमत्व, त्याचं अस्तित्व धोक्यात येतं. मग असं हे अस्तित्व धोक्यात येऊ नये, सार्वभौमत्व धोक्यात येऊ नये म्हणून राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवावी लागतं, सुसज्ज ठेवावी लागते. मग ही राष्ट्रीय सुरक्षा जे काही आहे ती कशा पद्धतीने सांभाळली जाऊ शकते, राष्ट्रीय सुरक्षेचे जतन कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं, त्याचे कोणते मार्ग आहेत? तर बघा, राष्ट्राच्या सुरक्षेचा संबंध भौगोलिकतेशी जोडला आहे. कारण भौगोलिकदृष्ट्या अधिक निकट असणाऱ्या राष्ट्राकडून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. आपल्या भौगोलिक सीमारेषांना असलेला धोका कोणता आहे व कोणाकडून आहे हे ओळखणे खूप महत्त्वाचे असतं. आता इथं लक्षात घ्या बघा, राष्ट्राच्या सुरक्षेचा जो काही संबंध आहे तो भौगोलिकतेशी जोडला गेलेला आहे. आपण जर भारताच्या नकाशाचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला जाणवेल की एकीकडून पाकिस्तान, दुसरीकडून चीन, खाली श्रीलंकेचा काही वाद आहे, त्याच्यानंतर बांगलादेश आहे. अशा सर्वांनी वेढलेला आपला देश आहे. आणि विशेष करून आपल्या देशाचे जे काही भौगोलिक सीमा आहेत या पाकिस्तानशी आणि चीनशी जोडल्या गेलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. आणि त्याच्यामुळे पाकिस्तानकडून आणि चीनकडून आपल्या सीमा जोडल्या गेलेल्या असल्यामुळे भारतीय सुरक्षेला मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण होतो. त्याच्यावरून बऱ्याचदा आपले वादही झालेले आहेत. आणि म्हणूनच आपल्याला खरा धोका कोणता आहे आणि कोणत्या राष्ट्राकडून आहे हे प्रत्येक राष्ट्राला ओळखता आलं पाहिजे. जर आपण गाफीर राहिलो, मागे बघा 1962च्या युद्धाच्या पूर्वी हिंदी चीनी भाई भाई अशा पद्धतीने चीनने घोषणा दिली आणि जणू काही आपले संबंध हे भावासारखे आहेत, बंधुतेसारखे आहेत असं भासवलं. आणि त्याच्यानंतर मात्र आक्रमण आपल्या देशावर झालं आणि त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागला होता. आणि त्याच्यामुळे आपल्याला नेमका धोका कोणाकडून आहे, कोणत्या राष्ट्राकडून आहे हे प्रत्येक राष्ट्राला ओळखता आलं पाहिजे. कारण भौगोलिकदृष्ट्या जर आपण एकमेकांशी जोडलेले असू तर तिथून आपल्याला धोका खूप मोठा असतो.
तर ही गोष्ट सर्वप्रथम आपल्याला जाणली पाहिजे की राष्ट्रीय सुरक्षा जर आपल्याला जतन करायची असेल तर आपला मित्र कोण आहे, खरा मित्र कोण आहे आणि आपला शत्रू कोण आहे हे जाणता आलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बघा, हा धोका दूर ठेवायचा असेल तर त्यासाठी राष्ट्राला आपली ताकद वाढवावी लागेल. प्रत्येक राष्ट्राला सामर्थ्य संपन्न होता आलं पाहिजे, स्वतःचं सामर्थ्य संपन्न करता आलं पाहिजे, स्वतःला सुदृढ, समर्थ आणि बलवान करता आलं पाहिजे आहे. कारण जर आपल्याला कुणीतरी आपल्यावर आक्रमण करणार नाही असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला तेवढं बलवान व्हावं लागेल. आणि म्हणून आपल्याला आपलं लष्करी सामर्थ्य जे काही आहे, आपलं जी ताकद आहे ती आपल्याला वाढवावी लागेल. मग त्याच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपल्याला सामर्थ्य संपन्न व्हावं लागेल. मग वेगवेगळ्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहेत, रडार्स आहेत, यांच्या साह्याने आपल्याला धोक्याची अंदाज बांधता येऊ शकतो, त्याची कल्पना करता येऊ शकते. त्याच्यासाठी तशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था आपण तैनात करायला हवी आहे सीमारेषांवर. त्याचबरोबर शस्त्रास्त्र निर्मितीच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण प्रत्येक वेळेस जर दुसऱ्या राष्ट्रांकडून आपल्याला शस्त्रास्त्र खरेदी करावे लागत असतील तर ऐन वेळेस ते आपल्याला देतीलच असं नाही. आणि म्हणून त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला सक्षम व्हावं लागतं. संरक्षण दलांचे आधुनिकीकरण करावं लागतं. जे काही संरक्षण दलं आहेत त्यांना वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कसं लढावं, वेगवेगळ्या जे काही युद्धाची तंत्र आहेत ती कोणती आहेत, वेगवेगळ्या शस्त्रास्त्र आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी ती त्यांना द्यावी लागतील. वेळोवेळी त्यांना अपग्रेड करावं लागेल, त्यांना अद्ययावत करावं लागेल. हे मार्ग जर आपण अवलंबले तर आपण आपल्या राष्ट्रीय सुरक्षेवर असलेला धोका टाळू शकतो. आणि म्हणून प्रत्येक राष्ट्राने आपलं स्वतःचे युद्ध सामर्थ्य वाढवणे आणि अद्ययावत करणं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर युद्धाच्या मार्गाने संघर्ष निराकरण करणे व राष्ट्रीय सुरक्षेची जपणूक करणे अधिक तणावाचे आणि आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आणणारे असते. कारण बघा, कोणत्याही राष्ट्राला युद्ध परवडत नाही. नुसतं 24 तास जरी युद्ध लढायचं असलं तरी हजारो नव्हे लाखो करोडो रुपये, कोटी रुपये खर्च होतात. आणि म्हणून युद्धाच्या मार्गाने संघर्षाचं निराकरण करणं आणि राष्ट्राची सुरक्षा व्यवस्था जपून ठेवणं हे खूप तणावाचं आहे. आणि तणाव तर आहेच आहे, परंतु सोबतच आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आणणारं सुद्धा आहे. कारण जर दोन राष्ट्रांमध्ये वाद निर्माण झाला तर त्या दोन राष्ट्रांचे जे काही मित्र राष्ट्र असतात ते त्यांना मदत करतात. परिणामी ते राष्ट्रसुद्धा एकमेकांच्या विरोधात लढायला तयार होतात आणि एकमेकांच्या बाजूने ते लढायला लागलेत की त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता जी काही आहे ती धोक्यात येते. जागतिक युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि म्हणून असं जर व्हायचं नको असेल तर त्याच्यासाठी युद्ध हा पर्याय नाही. संघर्षाचं निराकरण करायचं असेल तर त्याच्यासाठी काही वेगळे मार्ग अवलंबावे लागतात. मग काही राष्ट्र अन्य राष्ट्रांचा पाठिंबा मिळवून राष्ट्रीय सुरक्षेला असणारा धोका कमी करण्याचा प्रयत्न करतात. जसं भारत आणि चीनच्या दरम्यान जो काही वाद सुरू आहे सीमारेषेवरून, या बाबतीत भारताने चीनसोबत वाटाघाटी तर सुरू ठेवलेल्या आहेतच, परंतु सोबतच भारताने अमेरिका, रशिया, जपान आणि इतर जे काही राष्ट्र आहेत या राष्ट्रांना आपली बाजू पटवून दिलेली आहे. आणि चीन कशा पद्धतीने खोटं बोलत आहे किंवा कांगावा करत आहे हे आपलं म्हणणं त्या राष्ट्रांना पटवून देऊन त्या राष्ट्रांचा आपल्याला पाठिंबा मिळवण्यात आपण यशस्वी ठरलेलो आहोत. आणि म्हणून जागतिक स्तरावर भारताचा दबदबा निर्माण झालेला आहे आणि चीन तोंडघशी पडत आहे. त्याच्यामुळे चीनला थोडं नरमाईने घ्यावं लागतं आहे. सरळ सरळ युद्धाची भाषा चीन करत नाही आणि करणारही नाही. कारण त्यांना माहिती आहे जर युद्ध झालं तर त्याचे काय परिणाम होतील. आणि म्हणून भारताने अन्य राष्ट्रांचा पाठिंबा मिळवून
आपली जी काही राष्ट्रीय सुरक्षा आहे तिचा धोका कमी केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला इतर राष्ट्रांचं सहकार्य मिळालेलं दिसून येतं. अशा पद्धतीने ह्या मार्गांचा जर अवलंब केला तर नक्कीच त्या दोन देशांमध्ये असलेला जो काही संघर्ष आहे तो युद्धाच्या मार्गाने न सोडवता थोडा वेगळ्या मार्गाने मुत्सद्दीपणे तो सोडवला जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेचे जतन केलं जाऊ शकतं. त्यानंतर विचार करा आणि सुचवा. आता बघा, इथं आपल्याला विचार करायचा आहे. अशा प्रकारच्या चौकटी स्वमताशी संदर्भात बऱ्याचदा प्रश्न याच्यावर विचारले जातात. तर शस्त्र सामर्थ्याबाबत सर्व देश समान पातळीवर नाहीत. बिलकुल बरोबर आहे. सर्व देश शस्त्र सामर्थ्याच्या बाबतीत समान पातळीवर नाहीत. अमेरिका जगात सुपर पॉवर मानली जाते. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे शस्त्रास्त्र आहेत, अणुबॉम्ब आहेत. रशियाकडे आहेत, चीनकडे आहेत. अशा परिस्थितीत जर आपल्याला शस्त्रकपातीचे धोरण जागतिक पातळीवर राबवायचे असेल तर काय करावं लागेल? इथं आपल्याला उपाय सुचवायचा आहे. मग जर शस्त्रकपात करायची असेल, शस्त्रास्त्रांचं उत्पादन कमी झालं पाहिजे. आज जी शस्त्रास्त्र आहेत त्यांच्यातले जे काही शस्त्रास्त्र आहेत ते नष्ट केले गेले पाहिजेत. मग याच्यासाठी काय करावं लागेल? तर सर्व राष्ट्रांना एकत्र यावं लागेल. एका मंचावर येऊन याच्या बाबतीत विचार करावा लागेल आणि त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेऊन कार्यवाही करावी लागेल. अशा पद्धतीने जर कार्यवाही झाली तर कदाचित शस्त्रकपातीचे जे काही धोरण आहे ते जागतिक पातळीवर राबवता येऊ शकतं. जसं शीतयुद्धाच्या काळामध्ये अमेरिका आणि रशिया यांनी बोलणी करून आपापसामध्ये वाटाघाटी केल्यात आणि मग शस्त्रकपातीचं धोरण त्यांनी स्वीकारलेलं त्या काळामध्ये आपल्याला दिसून येतं. याचं उदाहरण आपल्याला देता येईल. त्यानंतर बघा, इथं अजून एक चौकट दिलेली आहे. हे तुम्हाला पटते का? तर लष्करी ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात राष्ट्रे परस्परांशी शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू करतात. शस्त्र स्पर्धेमुळे असुरक्षिततेची भावना अधिक वाढते. असुरक्षिततेची भावना राष्ट्रीय सुरक्षेला असणारे धोकेही वाढवते आणि हे धोके टाळण्यासाठी शस्त्र स्पर्धेची नव्हे तर शस्त्र कपातीची गरज आहे. बिलकुल बरोबर आहे. लष्करी ताकद प्रत्येक राष्ट्र वाढवण्याचा प्रयत्न करतं. पूर्वी बघा, जेव्हा दुसरं महायुद्ध झालं तर त्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकलेत. तेव्हा फक्त त्यांच्याचकडे होते. पण नंतर रशिया, चीन, फ्रान्स, इतर राष्ट्र त्याच्यासाठी प्रयत्न करू लागलेत आणि त्याच्यामुळे एक प्रकारची शस्त्र स्पर्धा निर्माण झाली. अनेक प्रकारचे वेगवेगळ्या विध्वंसक अशी शस्त्रास्त्र निर्माण केली गेली. शस्त्र स्पर्धा त्याच्यामुळे सुरू झाली आणि त्याच्यामुळे राष्ट्रांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. कोणतं राष्ट्र आपला मित्र आहे आणि कोणतं शत्रू हेच कळत नाही. त्याचबरोबर कोणतं राष्ट्र केव्हा कुणावर आक्रमण करेल याचीही भावना किंवा याचीही शक्यता नाकारता येत नाही आणि त्याच्यामुळे एकमेकांविषयी प्रत्येक राष्ट्र जरा असुरक्षिततेची भावनेतूनच वागतं, संशयाच्या दृष्टिकोनातूनच वागतं आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो आणि म्हणून प्रत्येक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रापासून आपला बचाव करण्यासाठी अजून जास्तीची शस्त्रास्त्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. उत्तर कोरियाचं उदाहरण सांगता येईल, अमेरिकेचं उदाहरण सांगता येईल आणि त्याच्यामुळे हे धोके जर आपल्याला टाळायचे असतील, युद्धाचा जर धोका टाळायचा असेल तर त्याच्यासाठी शस्त्र स्पर्धेची गरज नाही. शस्त्र निर्माण करण्याऐवजी, नवनवीन शस्त्रास्त्र शोधण्याऐवजी आज जे शस्त्रास्त्र आहेत त्यांच्यात कपात करणं खूप गरजेचं आहे. जर या शस्त्रास्त्र कपात झालीत तर नक्कीच त्याच्यामुळे राष्ट्रांमध्ये जी काही असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे ती कमी व्हायला मदत होईल आणि त्याच्यामुळे जगात शांतता नांदायला सुद्धा मदत होईल आणि म्हणून शस्त्र स्पर्धेची नव्हे तर शस्त्र कपातीची गरज आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथं बघा, एक परिच्छेद दिलेला आहे. परिच्छेद वाचा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. परिच्छेद आपल्या आकलनासाठी आहे. अशा प्रकारच्या प्रश्न आपल्याला 9वीला तर आहेतच, परंतु 10वीला सुद्धा विचारले जातात. म्हणून परिच्छेद व्यवस्थितरित्या वाचून त्याचं आकलन होणं गरजेचं आहे आणि त्याच्या खाली जे काही प्रश्न दिलेले असतात
त्यांच्याविषयी आपण योग्य पद्धतीने व्यवस्थित उत्तरांचं लेखन करणं गरजेचं आहे. इथं आपण थांबूयात. आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा आपल्याला विनंती आहे की नक्कीच त्याला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जर आपण अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपल्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.